चंद्रपूर येथील क्राइस्ट रुग्णालय परिसरात असलेल्या खुल्या जागेवर झोपडी बांधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमदार नाना शामकुडे यांनी पोलिसांना सांगून आपल्यावर लाठीचार्ज केला। एवढेच नाही तर झोपड्या उद्ध्वस्त केल्या। त्यामुळे संतप्त झालेल्या येथील काही महिलांनी तुकुम परिसरात एकत्र येत आमदार नाना शामकुडे यांचा निषेध केला। या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। तुकुम परिसरात असलेल्या क्राइस्ट हॉस्पिटल समोर खुल्या जागेची स्वच्छता करून त्याच परिसरात राहणाऱ्या काही महिलांनी 23 जून रोजी झोपडी बांधण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तात्काळ पोलिसांनी येऊन या महिलांना थांबवित लाठीचार्ज केला। त्यानंतर स्थानिक ख्रिस्ती नागरिकांनी या खुल्या जागेवर कब्रस्तानसाठी राखीव जागा असा फलक लावला। मात्र झालेला लाठीचार्ज आमदार नाना शामकुडे यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आला असा आरोप या महिलांनी करून बुधवारी तुकुम परिसरातील डॉक्टर धांडे हॉस्पिटल परिसरामध्ये मंडप टाकून निषेध नोंदविला। आम्हाला जागा पाहिजे, घर नाही आहे स्वतःचं, तर आम्हाला माहीत झालं की ते नदुलची जागा आहे। आम्ही तिथे कब्जा केला। आम्ही तिथे सगळं कापणं गिपणं सगळं केलं। सगळ्या बायांनी तिथे खूप हे होतं, गंदगी होती। आम्ही तिथे 5000 रुपये दिले, सगळ्या बाया मिळून पैसे काढले आणि पैशाने ते मजूर लावून आम्ही साफसफाई केली। मग आम्ही तिथे आता आपल्या झोपड्या बांधायला तयार झालो। तेव्हा ती चर्चवाले लोकांनी आणि हे नानाभाऊ शामकुडेंनी यांना कोणीतरी सांगितलं, यांनी पोलिसवाल्याची गाडी येऊन आम्हाला मारलं आणि मग आता आम्ही इथं आंदोलन करू। आम्हाला ते जागा नाही भेटल तर आम्ही इथेच बसून राहू। आमदार नाना शामकुडे यांच्या विरोधाचा फलकही मंडपात लावण्यात आला होता। चंद्रपूरवरून ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज।